जसं या फिल्ममध्ये दाखवलेलं आहे की तानाजी मालुसरेंनी या युद्धामध्ये आपला हात गमावला होता, यालाच बॉलिवूडवाले क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणतात. पण मी याला तथ्याचे विकृतीकरण असं म्हणेन. कारण तानाजी मालुसरेंनी या युद्धामध्ये कधीही हात गमावला नव्हता. जर तानाजी मालुसरेंनी त्या युद्धामध्ये हात गमावला नव्हता, मग नक्की काय घडलं होतं या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. खरं म्हणजे या किल्ल्यावर सरळ मार्गे जाणे हे सहज सोपे नव्हते. त्यात एक भला मोठा दरवाजा होता जो पार करणे जवळजवळ अशक्य होते. मग राहिला होता फक्त एकच मार्ग, गड्याच्या मागून गड्यावरून जाणे. त्या दिवशी तानाजी मालुसरे आणि निवडक सैन्य त्यांनी गडावरती प्रवेश केला. तिथे गेल्यावर त्यांनी प्रथम तिथल्या रक्षकांना ठार मारला. तिथून त्यांनी गडा दरवाजा उघडला. आपला भाऊ सूर्याजी आणि शेलार मामा यांच्यासह 500 सैनिक त्या दरवाज्यातून प्रवेश करतात. इथूनच घनघोर युद्ध सुरू होतं. दोघही तुल्यबळ होते, दोघही तोडीस तोड होते, कोणीही हार मानायला तयार नव्हते. बराच वेळ हे तुंबळ युद्ध चालू होते. या दरम्यान उदयभान सिंग याने तानाजी मालुसरे यांच्या ढालीवर जोरदार प्रहार केला. हा प्रहार एवढा जोरदार होता की तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली. ही ढाल तुटल्यावर तानाजी मालुसरे यांनी प्रसंग सावधान राखून आपला शेला म्हणजे मराठ्यांच्या डोक्यावर असणारी पगडी आपल्या हाताला गुंडाळून त्याचा ढाल म्हणून वापर करायला सुरुवात केली आणि उदयभान सिंग याच्याबरोबर युद्धाला सुरुवात केली. प्रदीर्घ लढाईनंतर दोघही जायबंदी झाले. तानाजी मालुसरे हे आधीच खचले होते, तर एवढा मोठा डोंगर ते चढून गेले होते. त्याच्यानंतर परत 1.5-2 तास युद्ध, याच्यामुळे त्यांना पूर्णपणे थकवा जाणवला. त्याही परिस्थितीत ते फ्रेश असणाऱ्या उदयभान सिंग यांच्याशी कराने लढले होते आणि या युद्धामध्ये तानाजी मालुसरे यांनी उदयभान सिंग याचा सपशेल पराभव केला. जबर जखमी झाल्यामुळे तानाजी मालुसरे तिथेच कोसळले. हे बघून मराठ्यांच्या फौजा घाबरल्या. त्यांना वाटलं तानाजी मालुसरे गेले. मराठ्यांच्या फौजाने हे बघून माघार घ्यायला सुरुवात केली. ते पाहून तानाजींचा भाऊ सूर्याजी हे भडकले. त्यांनी ज्या दोरीवरून मावळे गडावरती आले होते ती दोरीच त्यांनी तिथे कापून टाकली. यानंतर सूर्याजींनी मराठ्यांच्या सैनिकांना आव्हान केले, एक तर तुम्ही लढून मारा, नाहीतर या कड्यावरून उडी मारून तरी मारा, पण तुमचं मरण हे निश्चित आहे. मग मराठ्यांच्या सैनिकांनी दुप्पट वेगाने आणि प्रचंड आत्मविश्वासाने मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले आणि तो किल्ला काबीज केला. मित्रांनो, ही अशी होती वास्तविक लढाई तानाजी मालुसरे आणि उदयभान सिंग यांच्यामध्ये. तिथे एका सीनचा विपर्यास केला गेलेला. विचार करा, अशा कितीतरी ऐतिहासिक घटनांचा विपर्यास केला गेला असावा ज्याची आपल्याला कल्पनाच नसते. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.